मला एक असं वाटलं की आपण फ्युचरिस्टिक काय विचार करायला पाहिजे डीएक्सएल मध्ये, तर त्याच्यावर मी हे प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि त्याची माहिती मी आज देणार आहे. काही माहिती म्हणजे रिपीट असेल किंवा काही माहिती आपल्याला माहिती असेल तर, आणि काही नवीनही असेल तर, काही प्रश्न असतील तर तुम्ही मला या प्रेझेंटेशन शेवटी विचारू शकता. सर आवाज क्लिअर येतोय ना? आवाज क्लिअर येतोय सर, आवाज क्लिअर येतोय. ओके ओके, थँक्यू सर. ओके. आता आपल्याला डीएक्सएन कंपनी हेडक्वार्टर इन मलेशिया हे सगळ्यांना माहिती आहे की मलेशियन बेस्ड कंपनी आहे. कंपनीचं प्रोफाईल बघायला गेलं तर ह्याही गोष्टी आपल्याला माहिती असतील की हे 1993 मध्ये ही एस्टॅब्लिश झालेली आहे. ही गॅनोडर्मा बेस्ड कंपनी आहे. 220 देशांमध्ये ह्यांचं नेटवर्क आहे, 220 प्लस. मलेशियाच्या कॅपिटल मार्केटमध्ये ह्याचा स्टॉक शेअर आहे. वन वर्ल्ड वन मार्केट हा या कंपनीचा मेन कॉन्सेप्ट आहे आणि 10 मिलियन डिस्ट्रीब्युटर्स आहेत, 10 मिलियन प्लस डिस्ट्रीब्युटर्स आहेत वर्ल्ड वाईड. लिम सिओजिन हे फाउंडर आणि सीईओ आहेत कंपनीचे. त्यांना उत्कृष्ट असे अवॉर्ड्स त्यांच्या संशोधनाबद्दल मिळालेले आहे आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची फेक इन्फॉर्मेशन नसल्यामुळे ही कंपनी आज 30 वर्ष जगामध्ये टिकून आहे. त्यामुळे ही कंपनी पूर्ण नावारूपाला आणण्यामध्ये लिम सिओजिन सरांचे अथक प्रयत्न आहे आणि वन ड्रॅगन कंपनीचा अर्थ असा आहे की 100% डीएक्सएन ओन फार्मलँड कल्टिवेटिंग गॅनोडर्मा, 100% डीएक्सएन ओन फॅक्टरीज आणि 100% डीएक्सएन ओन मार्केटिंग अँड डिस्ट्रीब्युशन. त्यामुळे हाय क्वालिटी ॲट लो प्राइस ही कंपनी ऑफर करते. त्यामुळे हे प्रॉडक्ट्स अतिशय क्वालिटीमध्ये उत्कृष्ट आहेत. गॅनोडर्मा बद्दल ही तुम्हाला माहिती असेल की 38,000 व्हरायटीज, त्यातल्या 2,000 varieties are edible, 200 has medicinal value and 6 are rich in medicinal and therapeutic values. तर हे सगळे इन्फॉर्मेशन आपण रोज घेत असतो की आपल्याला डीएक्सएनचा शोध कसा काय लागला, की ह्या एवढ्या मेडिसिनल मशरूमचा शोध लावल्यानंतरच डीएक्सएन कंपनीची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. तर त्याचा बेसच खूप मोठा रिसर्च आहे की हे जे 6 मेडिसिनल मशरूम आहेत ते एकत्र करून त्याच्यापासून एक स्पेशल ब्रीड बनवलं गेलं त्याचं, आणि त्याचं प्रोडक्शन भरपूर प्रमाणात वाढवून मग त्यापासून प्रोडक्ट बनवले गेले. ही एक पार्श्वभूमी आहे. तर गॅनोडर्मा लुसिडम म्हणजे थोडक्यात एक मशरूम आहे. तर आपल्याला आजचा विषय आहे की फ्युचर ऑफ डीएक्सएन प्रोडक्ट्स इन इंडिया. तर जे आपण आता ही स्लाइड बघितली, ह्याला आपण गॅनोडर्मा लुसिडम म्हणतो, तसंच त्याला ऋषी मशरूम म्हटलं जातं. तर खरं ऋषी हे नाव एवढ्यासाठी की ऋषी मुनी हे फळ म्हणूया, हे फळ खायचे. तर आता भारताला त्याची गरज का आहे, म्हणजे भारतामध्ये हे मार्केट का वाढणार आहे? तर पूर्ण इंडियामध्ये आपण म्हणतो की ऋषी गॅनो किंवा ऋषी हे कशासाठी पाहिजे, तर यामध्ये हे एक प्रकारचं टॉनिक आहे आणि हे टॉनिक फक्त राजे लोकांकडे असायचं. आपण असं समजू शकतो अगदी सोप्या भाषेमध्ये की गॅनोडर्मा एक टॉनिक आहे, किंवा हे जे लिम सरांनी प्रोडक्ट आपल्याला आणले इंडियामध्ये एक टॉनिक आहे. आपल्याला टॉनिक म्हटलं की आपण ते पटकन ऍक्सेप्ट करतो, लहानपणापासून सवय आहे की हे टॉनिक म्हटल्यानंतर मग आपण डोळे झाकून ते प्रोडक्ट घेत असतो. तसं हे खऱ्या अर्थाने एक टॉनिक आहे आणि ते हेल्थ प्रमोटिंग आहे, म्हणजे आपल्याला हेल्थ आणि फिजिकली, इमोशनल आणि स्पिरिच्युअली हे तिन्ही प्रकारे हेल्थ देणार आहे. आता इंडियामध्ये काय होतंय की आपल्याला इंडियामध्ये सर्वात जास्त जर आजार असेल तर कुठला असेल, तर तो आहे आपला स्ट्रेस. आपला स्ट्रेस हा जो आजार आहे तो इतर आजारांना वाढवत चाललेला आहे आणि आपल्या देशामध्ये जर त्याचं प्रमाण दिवसागणिक वाढत चाललेलं आहे.
आणि त्यामुळे जगामध्ये लोक बिलियन्स ऑफ डॉलर्स म्हणजे खूप सारा पैसा खर्च होतोय, वेस्ट होतोय एक स्ट्रेस या आजारामुळे. तसंच इंडियामध्ये पण स्ट्रेस या आजारामुळे सगळे इश्यूज आहेत, जसे डायजेस्टिव्ह ट्रबल्स आहेत, हार्मोनल इम्बॅलन्स आहेत, रात्री झोप न येणं, आणि अशामुळे होतंय असं की आपल्याला काय वाटतं की बाहेर जे फूड मिळतंय ते खूप टेस्टी मिळतंय का? म्हणजे आजकाल आपण बघतो की बाहेरचं खाणं वाढलंय, की प्रत्येकाला बाहेरचं खाणं आवडतं. तर ह्याच्यात असं लिहिलेलं आहे की लोकांच्या लाईफमध्ये भरपूर स्ट्रेस आहे आणि त्यामुळे अशा स्ट्रेसमध्ये आपलं शरीर खराब प्रतीचं खाणं, बॅड फूड आणि साखर, दारू, त्याच्यानंतर आपल्याला एक्सरसाइजचा कंटाळा, रात्री झोप न येणं, या सगळ्या गोष्टींची सवय होते. त्याच्यामुळे आतमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स आणि डायजेस्टिव्ह ट्रबल्स म्हणजे आपलं पचन वीक होत चाललेलं आहे. हे प्रॉब्लेम आपल्याला कशामुळे होतात? स्ट्रेसमुळे येतात. आपण स्ट्रेस जास्त झाला की आपण काहीतरी खायचा विचार करतो आणि ते खाण्यासाठी आपण बाहेर जात असतो. त्यामुळे हे मार्केट लोकांनी ओळखलेलं आहे. त्यामुळे किती तुम्ही कुठलं जर एखादं हॉटेल टाकलं किंवा एखादा खाण्याचा पदार्थ, तर ते भरपूर प्रमाणात चालतं आजकाल. कारण ते स्ट्रेस आपल्या शरीरामध्ये आलेला आहे आणि आणि खऱ्या अर्थाने ऋषी मशरूम जे आहेत, हे ऋषीमुनी का खायचे? कारण ह्या स्ट्रेस आणि तणावापासून ते अत्यंत दूर होते आणि ओल्ड इज गोल्ड असं म्हणतात. तसं हा सर्वात जास्त अभ्यास केलेला हर्ब आहे आणि त्याच्यामध्ये 2000 वर्ष त्याचे बेनिफिट माहिती आहेत आणि हे सुपिरियर टॉनिक आहे. जसं मी म्हटलं, आपल्याला टॉनिक म्हटलं की आपण ते घेत असतो. तसं नंबर 1 सुपिरियर टॉनिक ट्रेडिशनल चायनीज मेडिसिनमध्ये नंबर 1 टॉनिक म्हटलेलं आहे आणि हा जो स्ट्रेस आहे, जो आपल्याला दिसत नाही, पण आपल्या अवतीभोवती खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर याच्यासाठी जसं मी म्हटलं की जसं स्ट्रेस वाढतोय, तसं आपण आपल्या सवयी बिघडत चाललेल्या आहेत आणि आपण बाहेर जाऊन खातो. रात्री पब्स चालू असतात. रात्री पब्सचं मार्केट पण भरपूर आहे. तर हे का होतंय? कारण स्ट्रेस आहे लाईफमध्ये. मग त्याचाच रिव्हर्स इफेक्ट आपण हे स्ट्रेस कमी करण्यासाठी इंडियन मार्केट हे ओपन आहे आपल्याला आणि ऋषी मशरूम हा कुठल्याही शरीराला धोका न पोहोचवता या स्ट्रेसपासून सुटण्याचा एकमेव उपाय आहे. आणि त्यामुळे हे हर्ब जगात वापरलं जातं. तर आपणही जर हे हर्ब लोकांना, जसं मी आज लाजलो कॉस्कोला ऐकलं होतं की लोकं टाळतील तुम्हाला 3 महिने, 4 महिने, 5 महिने, 6 महिने, पण 6 महिन्यांनी ते तुमचं ऐकतील, की खरोखर स्ट्रेस कमी करणारा हर्ब आहे. आणि जर हे तुम्ही आत्मसात केलं किंवा समजून घ्यायला लागलात, की आपण स्ट्रेसपासून मुक्ती मिळवू शकतो आणि स्ट्रेस हा सर्वात मोठा इंडियातला आजार आहे. सो फ्युचर ऑफ ऋषी गॅनो इज व्हेरी गुड इन इंडिया. आपल्याला जर हे ऋषी गॅनो आपण जेवढं पॉप्युलर करू, तेवढं लोकांना स्ट्रेसपासून वाचवू शकतो. तर बेसिकली असं बघितलं गेलेलं आहे, की ह्याचे प्रूफ पण आहेत. म्हणजे नुसतं ऋषी गॅनो कुठून तरी आलं आणि ते गॅनोडर्मा आणि कुठून तरी आपण सांगतोय असं नाहीये. तर 132 लोकांवर त्याचा प्रयोग केला गेला आणि त्यांच्यामध्ये भरपूर इम्प्रूव्हमेंट दिसली. 8 आठवडे जेव्हा त्यांनी ऋषी गॅनोचं सप्लिमेंट खाल्लं, तेव्हा ते पूर्णतः ते जे त्यांना हेडेक, नर्व्हसनेस, इमोशनल स्ट्रेस याच्यातनं ते बाहेर पडलेले आहेत. सो आपण आपल्या आजूबाजूला लोक शोधू शकतो की ज्या आपल्या आजूबाजूला अवतीभोवती लोक दिसत असतात आणि आपण हे सपोर्ट घेऊ शकतो की आपल्याला 8 आठवडे कमीत कमी त्या लोकांना ते गॅनोडर्मा कंझ्युम करायला सांगणं गरजेचं आहे. कारण गॅनोडर्मा हा आपल्या बॉडी क्लीन करत असतो आणि त्याला त्याचा टाइम सायकल देणं आवश्यक आहे. पण रिझल्ट 100% आहे. आता ह्याच्यामध्ये मेनली ऋषी गॅनो काय करतं, म्हणजे गॅनोडर्मा आपल्या शरीरामध्ये काय करतं, की आपली ब्रेनची पॉवर बूस्ट करतं. आणि आपण आपल्याला असं वाटतं, आपण सहज म्हणतो, की मी विसरत चाललेलो आहे. जर आपण असं म्हणत असू, की मी काही गोष्टी विसरत चाललोय, तर तुमच्या ब्रेनला आजार स्टार्ट झालेला आहे आणि तो स्ट्रेसच्या माध्यमातून आलाय. आता आपण असा विचार करायला पाहिजे, आपण बहुतेक सगळेजण म्हणतो, की मी विसरत चाललोय. याचा अर्थ आपलं ब्रेन 100% फंक्शनिंग करत नाहीये आणि त्याचं कारण असतं नर्व्ह ग्रोथ फॅक्टर. म्हणजे नर्व्ह ग्रोथ फॅक्टर म्हणजे हा आपल्या ब्रेनचं काम चांगलं करण्यासाठी आवश्यक असलेलं एक कंपाऊंड आहे किंवा एक प्रकारचा पदार्थ आहे, की जो आपल्या मेंदूमध्ये असतो आणि तो मेंदू जेवढा ऍक्टिव्ह असेल, तेवढा आपला मेंदू ऍक्टिव्ह असतो.
तेवढं आपल्याला स्ट्रेस कमी येणार आहे, तेवढं आपला मेंदू शांत असणार आहे आणि एक्झॅक्टली आपलं जे गॅनोडर्मा आहे, आपलं जे मेन प्रॉडक्ट आहे ते एनजीएफ इंड्युसर आहे. म्हणजे आपल्या मेंदूमध्ये चांगले स्त्राव ते सिक्रेट करतात, चांगले स्त्राव निर्माण होतात. त्याच वेळेला जेव्हा नर्व्ह ग्रोथ फॅक्टर तुमचा शांत होतो, तेव्हा कित्येक तरी लिडरशी बोलले की जेव्हा आम्ही डीएक्सन मध्ये आलो आणि गॅनोडर्मा खायला सुरुवात केली, आमचं बॉडी आणि माइंड शांत झालं, ते ह्याच्यामुळे नर्व्ह ग्रोथ फॅक्टरमुळे. तर आपण जेव्हा हे इंडियामध्ये आता येणारा काळ हा पुढचा स्ट्रेसने भरलेला आहे, ताणतणाव पुष्कळ आहे आणि लोकांना त्यातनं मार्ग सापडत नाही. सो डीएक्सन इज फ्युचर. आणि आपल्या हातात अशी गोष्ट आहे की जी पहिली ब्रेनवर काम करते आणि ब्रेन माणसा शांत झालं की ऑफकोर्स ते लोक गॅनोडर्मा हे लाईफ टाइम घेतच राहणार आहे. त्यामुळे गॅनोडर्मा हा आता काळाची गरज आहे. सो बेसिकली आपल्याला हे समजायला पाहिजे की आपल्याला एन्झायटी होते प्रत्येक गोष्टीची. हा पण एक ब्रेनचाच आधार आहे. आपल्याला कुठलीही गोष्ट नवीन आली, आपल्याला कुठलीही गोष्ट चेंज झाली, आपल्याला कुठलाही एखाद्या सपोज नवीन गोष्ट सुरुवात करतोय की आपल्याला त्याचा ताण पुष्कळ असतो, एन्झायटी असते. आणि अशा वेळेला आपल्याला त्या गोष्टींना सामोरं जायचं असतं. नॉट ऑलवेज आपण स्ट्रेसमध्ये असतो, पण आपल्याला एक धडपड चालू असते आयुष्याची जगण्यासाठी. आणि असं म्हटलं जातं, ह्याच एक लेखात वाचलं की जास्त धडपड करणारा माणूस म्हणजे जास्त सक्सेसफुल असं आपल्या समाजात समजलं जातं. हे चुकीचं आहे. आपण धडपड जी करतो ती इतकी जास्त असते की त्याचं उदाहरण असं दिलं की जर आपण मेणबत्ती दोन्ही टोकांनी पेटवली, आपण मेणबत्ती एकाच टोकाला पेटवतो आणि एक टोक जमिनीवर चिकटवत असतो, पण तर ती दोन्ही टोकांनी पेटवली तर काय होईल? मेणबत्ती पटकन विझून जाईल. तसं आपण एका बाजूने स्ट्रेस घेतलाय, ताण घेतलाय आणि एका बाजूने एन्झायटी आहे, धडपड, जे आताचे सिच्युएशन आहे, त्यावेळेला आपलं हेल्थ लवकर संपणार आहे. अशा वेळेला गॅनोडर्मा हा तुमच्या दोन्ही टोकाला सेफगार्ड करू शकतो. म्हणजे एन्झायटी पण कमी करतं आणि बेस्ट एन्झायटी कमी करणारं ड्रिंक म्हणजे डीएक्सिन चहा आणि कॉफी. हे एन्झायटी तर आजकाल प्रत्येकाला आहे. म्हणजे दुसरा आजार नसला, म्हणजे मी खूप हेल्दी आहे, माझे सगळे रिपोर्ट, पण एन्झायटी आणि स्ट्रेस ही घरातल्या प्रत्येकालाच आहे, अगदी लहान. सो आपला चहा आणि कॉफी हे बेस्ट आन्सर आहे त्याच्यावर. आणि ते एन्झायटी त्या क्षणाला तिथे तिथे थांबवत असतं. जेवढं तुम्ही जास्त टी किंवा कॉफी डीएक्सिनची घ्याल किंवा प्रमोट कराल किंवा लोकांना ते सांगाल की जरी तुम्हाला कुठला हेल्थ इश्यू नसेल तरी हे हा प्रकार आहे का, धडपड, तळमळ किंवा धावपळ आणि त्याचबरोबर त्या गोष्टीपासून येणारा ताण. तर ह्या गोष्टीवर दोनच गोष्टी आहेत की हॉट मग ऑफ कॉफी, डीएक्सन कॉफी, इतकं सिम्पल सोल्युशन आहे. तर त्याच्यामध्ये गॅनोडर्मा आहे. तसंच रेस्ट. आता ही आत्ताचा काळ असा आहे की आपल्याला आपण आहोत त्याच्यापेक्षा आपल्याला सुंदर दाखवायचं असतं. तर डीएक्सिनचे प्रॉडक्ट्स बेसिकली ऑल टाइप ऑफ स्किनसाठी आवश्यक आहे. जसं फ्युचर इन इंडिया इज बेसिकली आता आपल्याला आपण कसे आहोत हे दाखवण्यात आपल्याला जास्त इंटरेस्ट आहे. सो जर आपण स्किनचा इश्यू बघितला आता, तर स्किनचे जे वेगवेगळे आजार आहेत किंवा रिंकल्स आहेत, ड्राय स्किन आहे, सेन्सिटिव्ह स्किन आहे, ऑइली स्किन आहे, डार्क सर्कल आहेत, ब्लॅक हेड्स आहेत, तर कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचं मार्केट ह्यूज आहे इंडियामध्ये आणि ते सगळे लोकली मेड बनवलेले प्रोडक्ट्स आहेत. कुठलाही इंटरनॅशनल ब्रँड इंडियामध्ये खपला जात नाही, कारण ते खूप कॉस्टली आहेत. ते कोणालाच परवडणार नाही. जर आपल्याला सांगितलं की ₹10,000 तुम्हाला मंथली तुमच्या चेहऱ्यावर खर्च करायचे आहेत, तर कोणीही तयार होणार नाही. त्यामुळे जे लोकली मेड ब्रँड्स आहेत ते सगळे फुल ऑफ केमिकल आहेत, हार्मफुल टू स्किन आहेत आणि अनहायजेनिक आहेत. मग अशा वेळेला आणि इंडियामध्ये 2,000 ते ₹10,000 महिन्याला खर्च होतात ट्रीटमेंटमध्ये स्किन कॉस्मेटिकसाठी. सो आपण असं बघू शकतो 130 करोड जे पॉप्युलेशन आहे, त्यातलं कितीतरी प्रमाणात जर एवढा रेशोने आपण एवढ्या अमाउंटने त्याला मल्टिप्लाय केलं तर किती मोठं मार्केट आहे, की जे फक्त स्किनवर काम करतं. आणि याच्यामध्ये पण सिंपल यूज ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स फॉर युअर स्किन, दॅट्स इट. आणि ऑर्गॅनिक प्रोडक्ट स्टॉप एजिंग. तुमचं स्किन जेव्हा लूज पडतं त्यावेळेला तुमचं एजिंग स्टार्ट होतं. आणि डीएक्सिन प्रोडक्ट्स हे स्किनसाठी अतिशय उत्कृष्ट आहेत आणि इट्स अ व्हेरी फ्युचरिस्टिक मार्केट इन इंडिया. प्युअरली ऑर्गॅनिक, मशरूम बेस्ड आणि रिझल्ट ओरिएंटेड आहेत. त्यामुळे आपण डीएक्सिन प्रोडक्ट स्किनसाठी खूप प्रमोट केले पाहिजेत, कारण स्किनचं मार्केट अतिशय जास्त आहे इंडियामध्ये आणि प्रत्येकजण कॉन्शियस आहे. आणि स्किन केअरमध्ये विश्वास नाही ठेवणार, पण डीएक्सिनचं
प्रत्येक प्रॉडक्ट स्किन केअर साठी बेस्ट आहे. आपल्याला फक्त साबण माहितीये, पण इन मेनी बिग स्पाज डीएक्सएनचे प्रोडक्ट वापरले जातात. त्याच्यात पूर्णतः नॅचरली बनवलेला हा साबण आहे आणि हेल्दी स्किन आपल्याला देत असतो. त्याच्याबरोबरच आपल्याला हँड आणि बॉडी लोशन आहे. जे आपण असा प्रॉब्लेम बघितले की जे एजिंग इफेक्ट आहेत, रिंकल्स, डार्क सर्कल्स, स्किन नरिशमेंट, ड्राय स्किन, एव्हरीथिंग इज कवर्ड इन दिस वन प्रोडक्ट. आणि याची कॉस्ट आपली सम 300 समथिंग आहे, की एवढे 8,000 आणि 10,000 जे आपण मंथली खर्च करतो त्यापेक्षा हे प्रॉडक्ट्स कितीतरी स्वस्त आहेत आणि कितीतरी ओरिजिनल आहेत, कितीतरी इथे कुठलाही फेक प्रकार नाहीये की जिथे आपण इंटरनॅशनल ब्रँड दाखवून काहीतरी लोकली मेड विकतोय, असं नाहीये ह्याच्यामध्ये. त्यामुळे ह्याची अवेअरनेस लोकांना दिली पाहिजे की ह्याची कॉस्ट किती मिनिमल आहे. कारण तुम्ही जर ₹50 एखादी क्रीम आणताय तर ती फुल ऑफ केमिकल आहे आणि हार्म करणार. त्याच्याऐवजी 300-350 जे एलोवेरा आहे ते प्युअर आहे आणि जेव्हा तुम्ही ते लावता ते मला हार्म बिलकुल होणार नाही. त्याचबरोबर आपलं जे मसाज ऑइल आहे तेही अतिशय सुंदर फेस मास्क आपल्याला जेही ज्याच्या कुठल्याही पद्धतीच्या मास्कमध्ये तुम्ही हे टाकू शकता. ह्यानेही तुमचे एजिंग इफेक्ट पूर्णतः जातात. आपला शॅम्पू आहे जो माइल्ड अँड जेंटल आहे. फॉर्म्युलेशन त्याचं अतिशय योग्य केमिकल फ्री आहे. टी ट्री ऑइल आहे की जे खूप कुठल्याही प्रकारच्या स्किनचा आजारला चांगलं आहे. तर हे स्किनचं जे मार्केट आहे त्याच्यामध्ये हे आपली प्रॉडक्ट रेंज म्हणून मी प्रेझेंट करतोय की आपण हे प्रॉडक्ट्स प्रमोट करायला पाहिजे. कारण त्या स्किनवर खूप प्रमाणात खर्च होतो आणि ज्या वेळेला स्किन पूर्णतः खराब होते त्यावेळेला आपण स्किनच्या डॉक्टरकडे जातो. पण त्याच्या आधी जर आपण स्किन खराब होऊ नये म्हणून हे जर प्रॉडक्ट्स आपण घेतले रेग्युलर तर आपल्याला अतिशय त्याचा उपयोग होणार आहे. त्याचबरोबर गॅनाजिक टूथपेस्ट जी आपल्याला पूर्णतः दातांचीच नाही तर स्किनसाठी पण आपण ती वापरू शकतो. कुठेही बर्न असेल किंवा पिंपल्स असतील किंवा आफ्टर शेव असेल, सगळ्या ठिकाणी याचा वापर आहे. स्किनमध्ये आपले जे गॅनोडर्माचे प्रॉडक्ट्स आहेत तेही अतिशय उत्कृष्ट काम करतात. खूप ठिकाणी ब्युटिशियन्स ऋषी मशरूम पावडरचा फेस पॅक वापरला जातो की आपल्याला जर पूर्णतः आपल्या चेहऱ्याला ग्लो पाहिजे असेल तर 100% कॉन्सन्ट्रेटेड एक्स्ट्रॅक्ट जे गॅनोडर्माचा आहे त्याचा फेस पॅक बऱ्याच ठिकाणी वापरला जातो आणि तुमच्या स्किनला त्याचप्रमाणे ऑर्गॅनिक पॅक जो म्हणतात म्हणजे पूर्ण आपल्या चेहऱ्याला आजकाल जे पोल्युशन किंवा ह्याच्यामुळे जो धोका पोचतोय स्किनला, जे स्किनचे फार ज्यांना स्किन मेंटेन ठेवायचे ते लोक ऑर्गॅनिक मास्क म्हणून स्पिरुलिनाचा वापर करू शकतात. ह्याच्यामध्ये तुम्हाला विटॅमिन ई नॅचरली मिळतं. इवन मोरिन्झी पण स्किन चांगले ठेवण्यासाठी वापरलं जातं आणि ऑर्गॅनिक मास्कमध्ये स्पिरुलिना सोबत मोरिन्झी पण वापरलं जातं की जे तुम्हाला पूर्णतः आपलं स्टमक जेव्हा अपसेट असतं तेव्हा आपली ओव्हरऑल स्किन क्वालिटी खराब होत असते. त्यामुळे मोरिन्झी आपल्याला पोटातून घ्यायचं. त्याच्यासोबतच मोरिन्झीचा पण तुम्ही फेस पॅक मध्ये तुम्ही ते इन्क्लूड करू शकता स्पिरुलिना पावडरमध्ये. इवन कोकोजी आपलं एक डीएक्सएन कारण प्युअर चॉकलेट असल्यामुळे चॉकलेट इज ऑल्सो व्हेरी हेल्दी फॉर स्किन. तर कोकोजीचं पण फेस पॅक वापरलं जातं. ब्युटिशियन्स यूज करतात वर्ल्ड वाईड आणि हे खूप छान चॉकलेट ड्रिंक आहे. सो आपले प्रॉडक्ट्स वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये उपयोग आहेत. म्हणजे हे सगळे प्रॉडक्ट आपण पोटातनं तर घेतोच. पण व्हॉट इज गुड फॉर युअर स्टमक इज गुड फॉर युअर स्किन असं जे म्हटलेलं आहे लिम सरांनी ते उगाच नाही म्हटलं की त्याचे प्रत्येक प्रॉडक्ट हा आपण चेहऱ्यावर लावू शकतो बेसिकली. हा कोकोजी म्हणा, स्पिरुलिना म्हणा, मोरिन्झी म्हणा बिकॉज ते सगळं नॅचरल आहे. लिंग्झी कॉफी 3 in 1 ही जी कॉफी आहे ह्याचाही फेस पॅक पूर्णतः स्क्रब म्हणून वापरला जातो फेशियल डेड सेल्स काढण्यासाठी. इतक्या प्रमाणात कॉफीचा वापर आहे आणि बेसिकली हे जे आपलं गॅनोजी ऑइल आहे त्या गॅनोजी ऑइलने पूर्णतः आपण आपल्या केसांना मसाज करून क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये एक स्पिरुलिना टॅबलेट टाकली का आणि त्याच्यामध्ये आपण मोरिन्झी मिक्स केलं त्याचा खूप चांगला हेअर मसाज होतो आणि आपल्याला जो काही इफेक्ट पाहिजे जे मार्केटमध्ये जे ऍड चालले त्याच्यापेक्षा 100-200 पट चांगला रिझल्ट आपल्याला ह्या कॉम्बिनेशनने मिळणार आहे. म्हणजे आपले जे प्रॉडक्ट्स आहेत ते प्रॉडक्ट्स आपण विकत घेतले. समजा आपण गॅनोजी ऑइल घेतलंय, स्पिरुलिना घेतलंय, मोरिन्झी घेतलंय
तर ह्या सगळ्या गोष्टींमधनं किंवा RGGL आपण घेतो, ह्या गोष्टींमधून आपल्याला वेगळा खर्च करायची गरजच नाही. जे काय आपल्याला ब्युटीसाठी कोणी तुमच्याकडे कस्टमर असेल किंवा ज्यांना तुम्हाला प्रमोट करायचं आहे, कारण हे खूप मोठं मार्केट आहे स्किनचं इंडियामध्ये आणि लॅक्स अँड करोड्स मध्ये मार्केट आहे. त्यांना तुम्ही प्रमोट करू शकता प्रॉडक्ट. त्यांना ही पद्धत तुम्ही सांगू शकता की हे प्रॉडक्ट जेव्हा आपण रेग्युलरली वापरायला सुरुवात करू तेव्हा आपल्याला पूर्ण त्याचे बेनिफिट मिळणार आहे. सो डीएक्सिन बिझनेस सिस्टम आहे का? आपण डीएक्सिनचे काही प्रॉडक्ट्स बघितले आता की डीएक्सिनचे प्रॉडक्ट कसे मल्टी व्हॅल्यूड आहेत. म्हणजे मल्टी व्हॅल्यूड म्हणजे एकच प्रॉडक्ट कितीतरी पट्टीचं काम करतात की बेसिकली हे सक्सेसफुल मॉडेल आहे सिन्स 1993. तर डीएक्सिन बिझनेस सिस्टम मध्ये आपल्याला जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर आपल्याला हेच मॉडेल फॉलो करावं लागेल की बेसिकली इथे नेटवर्क बिल्ड करायचं. पण नेटवर्क बिल्ड करायला काहीतरी बेस लागतो, पाया लागतो आणि तो पाया म्हणजेच ते प्रॉडक्ट नॉलेज आहे आणि त्याची फ्युचर व्हॅल्यू आहे. सो जर आपल्यालाही डीएक्सिनचा बिझनेस वाढवायचा असेल आणि फ्युचरमध्ये मोठं व्हायचं असेल तर आता आपल्याला डीएक्सिनचे प्रोडक्ट्स आणि त्याचे मल्टिपल वापर, कारण आपण कुठलंही मार्केट कव्हर करू शकतो, राईट फ्रॉम चाइल्ड मॅलन्यूट्रिशन टू स्किन केअर टू कॅन्सर टू डायबिटीज, एव्हरीथिंग इज कवर्ड. त्याच्यामुळे आपलं नेटवर्क वाढवायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. सो लाझलो कोस्को काय सांगतो की त्याच्या ते सिक्रेट्स ऑफ सक्सेसफुल मध्ये त्याचं एक मेन वाक्य की ऍटिट्यूड, नेव्हर गिव्ह अप. तर आपल्याला हे सगळं सांगताना म्हणजे सांगताना सोपं वाटतं पण लोक ऍक्सेप्ट करत नाहीत की कसं काय गॅनोडर्मा आणि स्पिरुलिना आणि मोरिन्जी माझा चेहरा ठीक करेल. लोक वेड्यात काढतात कारण का आपल्याला चेहऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे क्रीम लावायची सवय झालेली आहे. आपल्याला वेगवेगळे सुगंधी साबण वापरायची सवय झालेली आहे. आपल्याला एक फ्लेवर आवडत नाही, एक फ्लेवरने मी बोर झालोय, मला वेगळा फ्रेग्रन्स आवडतो आणि अशी कितीतरी कारणं किंवा भंडावून सोडतील आणि लोक डीएक्सिनचे प्रोडक्ट घेणारच नाही. कारण त्यांना हे माहित नाही की आपण एकच गहू, एकच तांदूळ, एकच बाजरी कित्येक वर्ष खातो. त्यात चेंज झालाय का? की आपले आजोबा काहीतरी तांदूळ खायचे आणि आपण आता काहीतरी वेगळंच खातो, असं नाही झालंय. आपण तेच खातो. तसं कारण हे वर्षानुवर्ष तसंच गॅनोडर्मा 2000-5000 वर्षापासून चालत आलेलं आहे आणि सिंगल जी गोष्ट नॅचरल आहे ती तुमची स्किन म्हणा किंवा तुमचे दात म्हणा, तुमचे हेअर म्हणा सगळं ठीक करू शकते. पण त्याच्यासाठी त्याला विश्वासाने कन्झ्युम करणं आवश्यक आहे. सो वेन वी आर डुईंग बिझनेस इन इंडिया, आपल्याला हा मोठा चॅलेंज येतो की लोक ऍक्सेप्ट करत नाही, लोकांना ते पटत नाही आणि लोकांना कळणार पण नाही कारण आपल्याला ते बॅकग्राऊंडच माहित नाही. मग अशा वेळेला हा बिझनेस करायचा तर कसा करायचा, त्याचं एकच उत्तर देण्याचं की नेव्हर गिव्ह अप. माणसं 3 महिन्यांनी परत प्रश्न विचारतात किंवा 6 महिन्यांनी परत आपल्याकडे येतात आणि त्यांना अल्टिमेटली ते पटलं की मग ते कधीच सोडत नाही. सो आपण ह्या प्रोडक्टचं त्या दृष्टिकोनातनं समजावून देणं आवश्यक आहे. आणि दुसरं त्याने एक सक्सेस सांगितलं की स्टोरी स्क्रिप्ट म्हणजे आवर बिझनेस इज स्टोरी टेलिंग, की जेव्हा आपल्याला खरंच डीएक्सएन मध्ये बिझनेस करायचं असेल, डीएक्सएनचं नेटवर्क वाढवायचं असेल, जसं म्हटलं 1993 पासून सक्सेसफुल मॉडेल आहे. तर त्यांनी एकच सांगितलं की यू नीड टू टेल स्टोरी, म्हणजे तुम्ही तुमची गोष्ट व्यवस्थित लोकांना समजावून सांगा आणि स्टोरी टेलिंग हा एक खूप मोठा सिक्रेट आहे. कारण अशा स्टोरीज तुम्ही तुमच्याकडे कलेक्शन ठेवलं पाहिजे की ज्यांना त्याचा बेनिफिट झालेला आहे आणि खरंच सगळ्यांना बेनिफिट हवा आहे, सगळ्यांना स्ट्रेस फ्री लाईफ जगायचंय, ताणतणाव पण मार्ग कळत नाही. मग अशा वेळेला लोक आपल्यावर विश्वास कसा ठेवणार? तेव्हा काही लाईव्ह स्टोरीज किंवा आपण जसं म्हणतो की आपल्याला जे अनुभव येतात किंवा आपल्याकडनं एखाद्या कस्टमरला जेव्हा फायदा होतो तेव्हा त्याची स्टोरी आपण रेकॉर्ड करून पण दाखवू शकतो आणि आपण इंडियामध्ये जेव्हा फ्युचरमध्ये आपल्याला जेव्हा बिल्ड करायचं तेव्हा हा आपला बिझनेसचा पाया असेल की आपल्याला स्टोरी टेलिंग करता आली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये कुठलंही चुकीचं काही नाही, कारण आपण फेक नाही सांगत आहोत, आपण खरा अनुभव सांगतो आणि खऱ्या अनुभवाने खूप चांगलं मार्केट वाढतं. कारण मी म्हटलं तसं की हे प्रोडक्ट्स खूप उत्कृष्ट आहेत पण ते ज्यांनी वापरले त्यांचा अनुभव ही त्याहून उत्कृष्ट असतो सांगताना. तर आपल्याला याच्या पुढे अजून समजायचं की डीएक्सिन प्रोडक्ट्स खरोखरच विश्वास ठेवण्याजोगे आहेत का? तर आपल्याला ह्या कंपनीची ग्रोथ दिसते. तर आता ही स्लाइड 2017 पर्यंतच्या पुढे आता आपण 15th रँकला आहोत. तर विदिन 8 इयर्स आपला रँक 40 वरनं 22 वर आलेला आहे आणि आपण टॉप 100 MLM कंपनीज मध्ये सध्या आहोत.
तर या कंपनीची ग्रोथ गेल्या 30 वर्षात ज्या झपाट्याने होते, तर तिथे कुठल्याही प्रकारची शंका नाही की त्याला लोकांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे. जेव्हा लोक ऍक्सेप्ट करतात तो फॉर्म्युला, तेव्हा कंपनीचं प्रोडक्शन दर वर्षागणिक वाढतं. जेव्हा कंपनीचे प्रोडक्टचं प्रोडक्शन वाढतंय तेव्हा सेल वाढतोय, आणि सेल वाढतोय तसे कस्टमर बेस वाढतोय. त्यामुळे आपण 100% या कंपनीवर विश्वास ठेवायला हरकत नाही असं आपल्याला कस्टमर्सना समजावून सांगितलं पाहिजे. आणि जेव्हा आपला रँक वाढतोय तेव्हा आपल्याला निश्चितच आपलं फ्युचर ब्राईट आहे आणि आपल्याला फ्युचरमध्ये खूप मोठं मार्केट मिळणार आहे. तर आपल्याला एक स्किन नंतर दुसरं इंडियामध्ये वाढणारं मार्केट आहे, ते म्हणजे मेंटल आणि फिजिकल फिटनेस रिव्होल्युशन आलेलं आहे इंडियामध्ये. प्रत्येकाला फिट व्हायचंय आणि प्रत्येकाला असं वाटतं की मला तुम्ही बघत असाल की आता इंडियामध्ये जिमचं म्हणा, मॅरेथॉन म्हणा किंवा हेल्थ क्लब हे सगळं खूप प्रमाणात चाललेलं आहे. आणि पीपल वॉन्ट चेंज इन देअर लाईफ. म्हणजे लोकांना चेंज पाहिजे. लोकांना तेच करून कंटाळा आलेला आहे. लोक नवीन काहीतरी शोधतात किंवा मला आपण बघतो कपड्यांमध्ये पण चेंज आलेले आहेत. पण मग अशा वेळेला आपण सगळे हे चेंज आपल्याला पाहिजे, पण जर चांगलं न्यूट्रिशनल फूड खाल्लं नाही तर तो चेंज मिळणार नाही. आणि अशी इंडस्ट्री फेल होते. म्हणजे लोक 9चे 9 दिवस तसे जिम मध्ये ऍडमिशन घेतात किंवा मॅरेथॉनचा प्लॅन बनवतात 1 जानेवारीला, पण ते असं होत नाही. कारण त्याला बॅकबोन सपोर्ट नाहीये. त्याच्यासाठी गॅनोडर्मा सारखं स्ट्रॉंग न्यूट्रिशन पाहिजे, स्पिरुलिना सारखं स्ट्रॉंग न्यूट्रिशन पाहिजे. आणि इथे आपल्याला खूप मोठा बिझनेस आहे. म्हणजे आपले यंग मित्र मैत्रिणी असतील त्यांच्यामध्ये हे अवेअरनेस द्यायला पाहिजे. त्यांना ते समजावून सांगितलं की ते पुढे त्यांच्या थ्रू आणखीन बिझनेस वाढवू शकतात. कारण ही इंडस्ट्री पण फ्युचर आहे इंडियाचं आणि ही इंडस्ट्री पुष्कळ वाढते. एक छोटी स्लाइड आहे की इंडियामध्ये आपण बाहेर खायचे ओकेजन शोधत असतो. त्याचं एक छोटं हे होतं की इतकी कारण आहेत की आम्हाला शॉपिंगला जायचंय किंवा मित्रांबरोबर बाहेर फिरायला जायचंय आणि मला असंच बाहेर खायचंय किंवा बिझनेस मीटिंग आहे, मला बाहेर फ्री टाइम स्पेंड करायचा आहे किंवा फॅमिली आउटिंग आहे, फॅमिली फंक्शन्स आहेत, किंवा जेवणाला अल्टरनेटिव्ह. म्हणजे आपण इतकी सारी कारणं शोधतो आणि आपले पैसे बाहेरच्या खाण्यावर खर्च करतो. 2018ची स्लाइड आहे. तर पूर्ण इंडियात हे मॅप आहे. म्हणजे इंडियामध्ये पैसे नाहीत असं नाही आहे. पण मी म्हटलं तसं स्ट्रेस लाईफमध्ये वाढल्यामुळे आपला पैसा हा अनाठाई वेगळ्या कारणावर जातोय. बट तोच जर पैसा आपण न्यूट्रिशन मध्ये लावला तर आपण हेल्दी इंडिया घडवू शकतो. आणि तोच DXNचा मोटो आहे बेसिकली. तर हे खूप मोठं फ्युचर आहे. तर मला एक सांगावंसं वाटतं इथे की DXN बिझनेस हा आपण पुष्कळ प्रमाणात वाढवू शकतो. काही फॅक्ट्स आणि फिगर्स मला इथे हे करायचे होते शेअर. एक दुसरं प्रेझेंटेशन दाखवतो मी. हे खूप एक जुनं प्रेझेंटेशन आहे. पण आपल्याला एक असं कळलं नाही की आपलं मानवी शरीर हे एक मोठं शहर वसू शकतं, इतकं मोठं सेल्सचं जाळ आहे आतमध्ये. हे पिक्चर सगळं दाखवतं की आपलं जर स्किन ओपन केली तर हा जो एवढा एरिया दिसतोय एवढा एरिया ओपन होईल. म्हणजे 4 फुटबॉल ग्राउंडच्या एवढा मोठा किंवा एक शहर वसू शकतं. इतकं मोठं स्किनचं किंवा पेशींचं लेअर आपल्या शरीरात आतमध्ये आहे. आणि आपण फॅक्ट्स बघितले तर आपण दिवसाला 25,000 श्वास घेतो आणि आपण आपल्या एक दिवस शिंकतो त्यावेळेला 1,00,000 व्हायरस आपण बाहेर टाकत असतो. दिवसाला 1,00,000 वेळेला आपलं हार्ट बीट होत असतं. आपले एक आतड्याचा सरफेस हा फुटबॉलच्या फील्ड एवढा मोठा आहे आणि आपलं जे फुफ्फुस आहेत त्याच्यामध्ये एक टेनिस कोर्ट बसू शकतो. ओके. आपलं लिव्हर 500 पेक्षा जास्त काम करतात. आपल्या रोज आपण हे वाचताना आपले 5 करोड सेल मेलेले आहेत आणि 5 करोड सेल नवीन जनरेट झालेले आहेत. आणि आणि हे जे मशीन आहे आता आपण बघितलं हे आपण मेंटेन किती करतोय. जर एवढं सगळं फंक्शन ते करतंय तर आपण ते मेंटेन कुठे करतोय. मेंटेन आपण होत नाहीये. आणि त्या मेंटेन होत नसल्यामुळे आता सध्याचं अपोलो हॉस्पिटल्सचं इंडियाचं हे असं आहे की 3 in 1 कॅन्सर आहे,
3-in-1 ब्लड प्रेशर आहे, 6:1 म्हणजे 6 जणात एकाला डायबिटीज आहे. नितीन सर, पहिली पीपीटी कॅन्सल करा आणि दुसरी शेअर करा. पहिली पीपीटी चालू आहे. दिसत नाही का सर? नाही, पहिली पीपीटी चालू आहे. पहिली ओके, मग काय स्टॉप शेअर करू का? पहिली स्टॉप शेअर करा आणि दुसरी चालू करा. आता शेअर करा दुसरी, तुम्ही दाखवली ती. सर दिसतंय का? हे आता दिसली बघा, परत सांगा पहिल्यापासून. ओके, मला इथे एक इंटरेस्टिंग आर्टिकल मिळालं, त्याचं मी माहिती देतोय की आपलं शरीर हे एक मोठं शहर बसू शकतं, एवढं पेशींचं जाळं आहे, एवढं मोठं आहे जर ओपन केलं तर. आणि ही फक्त हे ह्युमन बॉडी आहे की त्याच्यामध्ये एक आपला जो एरिया, तुम्ही कुठल्या एरियात राहता तेवढा ओपन केला तर एवढा एरिया आतमध्ये सेल्सचा आहे. सो इट्स अ व्हेरी अमेझिंग जे देवाने बनवलेली स्ट्रक्चर आहे. तर त्याच्यामध्ये जसं म्हटलं तसं की रोज आपले 25,000 श्वास होतात दिवसाला. आपण एकदा शिंकलं की 1,00,000 व्हायरस, आपण एका व्हायरसला 1,00,000 व्हायरस बाहेर पडत असतात. 1,00,000 हार्ट बीट्स होतात. आपलं जे आतड आहे ते जर ओपन केलं तर एक फुटबॉल ग्राउंड त्याच्यात बसू शकतं. इतकं मोठं आपलं लिव्हर 500 पेक्षा जास्त काम करतं. आणि आपण हे वाचताना आपले 5 करोड सेल्स मेलेले आहेत आणि 5 करोड सेल्स नवीन जनरेट झालेले आहेत. मग अशा बॉडीचा आपण किती काळजी घेतो? अशी जी अमेझिंग बॉडी आपल्याला देवाने दिलेली आहे ते मेंटेन कुठे करतो? आणि मेंटेन होत नाहीये, आणि त्यामुळे हे आजारांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. वुमन्स प्रॉब्लेम, सेक्शुअल प्रॉब्लेम, डायबिटीज, कॅन्सर, हे आता अपोलो हॉस्पिटलने जनरेट केलेला डेटा आहे. मग आपल्याला हे सगळं का होतंय? म्हणजे आपण त्याची काळजी व्यवस्थित घेऊ शकत नाहीये. आणि फिजिकली जसं मी म्हटलं, स्ट्रेस हा आपल्या सगळे आजार इंड्यूस करतोय. त्याप्रमाणेच आपलं हेल्थ आणि वेल्थ दोन्ही खाली येत आहे. ते जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की टॉक्सिन्समुळे होत आहे, आणि टॉक्सिन्समुळे आपल्या बॉडीमध्ये इम्बॅलन्स आहे. आपण जरी हे जंक फूड असलं किंवा जो स्ट्रेस आहे तो आपल्याला नकळत आपल्या शरीरात येतोय. म्हणजे कोणाला स्ट्रेस हवाय विचारला तर कोणी म्हणणार मला स्ट्रेस नकोय, पण तो स्ट्रेस होतंय. आणि असं म्हटलं जातं की कुठलंही मेडिसिन ह्याच्यावर काम करणार नाही पुढच्या काळामध्ये. सो देर इज नो आन्सर फॉर दिस प्रॉब्लेम्स. आता बऱ्याच ठिकाणी आपण असं जातो की हे लाईफस्टाईल डिझिजेस आहे त्याच्यावर डायरेक्ट मेडिसिन मिळत नाही. आणि जसं आपण बघितलं की मशरूम, गॅनोडर्मा हे एक मिरॅकल आहे त्याच्यासाठी. म्हणजे आता हे जे मार्केट आपण म्हणतो, जो आजचा विषय आहे, त्या मार्केटमध्ये मेनली आपली जी बॉडी आपण मेंटेन करणार आहोत त्याच्यात कुठले प्रॉब्लेम्स आहेत आणि का प्रॉब्लेम आहेत, आणि त्याच्यावर गॅनोडर्मा कसं आपल्याला मदत करू शकतं. सो बेसिकली आपल्याला हे सगळं माहिती आहे की आपण हेल्दी, अनहेल्दी, ह्या ज्या डेफिनेशन आहेत की जे सेल पासून टिश्यू बनतात, मग आपले ऑर्गन, मग सिस्टीम, मग ह्युमन बॉडी. तर त्याच्यावर आपल्याला हे प्रोडक्ट नेहमी वाचत असतो की आपल्याला टॉक्सिन्स पूर्णतः आपल्या शरीरामधनं काढायचं काम आरजी करतात, त्याचबरोबर जीएल बॅलन्सिंग करत असतं. सो बेसिकली आपल्याला आत्ताच्या काळात काय पाहिजे, जेव्हा आपल्याला मार्केट करायचं की कुठलंही असा प्रोडक्ट पाहिजे जे एक प्रोडक्ट आपलं बॉडी नॉर्मलाइज करेल. तर असं एकच प्रोडक्ट आहे, ते म्हणजे गॅनोडर्मा. आणि म्हणून तो गॅनोडर्मा सगळ्या प्रोडक्टमध्ये टाकलेला आहे बिग फेमच्या. सो हे जरुरी नाही की कस्टमरने सगळेच प्रोडक्ट घ्यावे. कुठलं एक प्रोडक्ट जरी घेतलं किंवा एक प्रोडक्ट जरी प्रमोट करता आले तर त्यातनं हेल्थ आपण भरपूर प्रमाणात देऊ शकतो. आणि त्यामुळे प्रत्येक प्रोडक्टमध्ये गॅनोडर्मा मिक्स का केला हे कस्टमरना सांगताना त्या पद्धतीने सांगणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. तर आपल्याला फ्युचर मार्केट कधीही कमी पडणार नाही. कारण त्याचं कारणच असं आहे की आपल्या बॉडीचं मेंटेनन्स पूर्ण गॅनोडर्मा करतं. आणि पूर्वी असं म्हटलं जायचं की ॲन ॲपल अ डे कीप्स डॉक्टर अवे. पण आता असं झालं की ॲपल पण फेक आलेलं आहे, आणि तेच तुम्हाला डॉक्टरकडे जायला भाग पाडू शकतं. पण एका ॲपलमध्ये तुम्ही ₹20 टाकता, पण तेच एक आर-जी-जी-एलमध्ये ₹20 टाकलं, तर तुम्हाला 100% डॉक्टरकडे जायची गरज पडणार. म्हणजे यू विल अनहेल्दी जर तुमची स्टेट आहे बॉडीची, आपण त्याला रेशो केलं की जर आपल्याला एक सफरचंद दिवसाला खायचं असेल तर ₹20 खर्च आहे. हां, म्हणजे ₹100 किलोला 5 सफरचंद येतात. तसं एक आर-जी-जी-एल जर आपण खाल्लं तर आपल्याला साधारण ₹20 खर्च आहे, एक आर-जी-एलचा पेअर. पण त्याच्यात कितीतरी पटीने का उपयोग आहे. जसं मी आता समजा की स्ट्रेस म्हणा किंवा
आपल्या नर्वस सिस्टीम मध्ये म्हणा किंवा आपले इतर बॉडी ऑर्गन्स सगळं होलिस्टिकली मेंटेन करायचं काम गॅनोडर्मा करतो. जर आपल्याला हे 20 रुपये सुद्धा परवडत नसतील तर आपण गॅनोटी घेऊ शकतो की याच्यामध्ये 2% गॅनोडर्मा आहे की जो अतिशय स्वस्त पडतो. मग अशा पद्धतीने हे कितीतरी कॉस्ट इफेक्टिव्ह आहे आणि फ्युचरमध्ये माझ्या मते लोकांचे इन्कम ग्रुप वाढत चाललेले आहे, लोकांकडे इन्कम आहे आणि जसं प्रिव्हियस स्लाइड मध्ये दाखवलं की आपण हॉटेलिंगवर कितीतरी कारणाने खर्च करतोय कारण आपल्या शरीरामध्ये स्ट्रेस आलेला आहे, त्यामुळे हॉटेलिंग बिझनेस वाढलेला आहे. आधी लोक हॉटेलमध्ये का नाही जेवायचे, घरीच का, कारण स्ट्रेस कमी होता. तर अशा वेळेला म्हणजे एक कसं सर्वे आहे की प्रत्येक बिझनेसमॅनसाठी फ्रॉम बिल गेट्स, ओके, एव्हरीवन इज लुकिंग इन इंडिया ॲज अ बॅटल ग्राउंड. म्हणजे काय, ही एक स्लाइड आहे की पहिले 2 गोष्टी आल्या इंडियामध्ये, मायक्रोसॉफ्ट आणि लिनक्स. ह्या दोघांनाही इंडियामध्ये खूप मोठा बिझनेस करायचा होता आणि त्यामुळे त्यांनी इंडियाला पूर्णतः कॅप्चर केलं, ते लोक अरबोपती झाले. ही एक स्लाइड आहे की आपल्या इंडियामध्ये काय स्कोप मिळू शकतो, कारण हे फॉरेनचे लोक आपल्या इंडियामध्ये खूप मोठं. तसं आता जे हे मॅजिक ऑफ मशरूम आहे हे खरोखर तुम्हाला म्हणजे सगळ्या गोष्टींपासून वाचवू शकतो. आता इथे या स्लाइडमध्ये असं लिहिलेलं आहे की ओबेसिटी हा दुसरा वाढणारा आजार आहे इंडियामध्ये. तर ओबेसिटी म्हणजे काय की आपण खातोय पण ते आपल्याला पचनी लागत नाही, म्हणजे आपण चुकीचं खातोय. तर ही एक आयडियाच पुरेशी आहे इंडियामध्ये डीएक्सनचा बिझनेस करण्यासाठी, कारण आपले प्रॉडक्ट ओबेसिटीवर एक नंबर काम करतात. आणि जर आपण बिल गेट्स प्रमाणे आपण जर प्रमोट करायची ताकद ठेवली तर आपल्यालाही अरबोपती बनायला काहीच प्रॉब्लेम नाही, कारण तेवढ्या प्रमाणात प्रॉब्लेम्स आहेत आणि इंडियामध्ये बाकीच्या फॉरेन कंपनीज इन्व्हेस्ट करतायत. जर आपण आपल्या आजूबाजूला त्या पद्धतीने इन्व्हेस्ट केलं तर आपणही हे मोठं मार्केट कॅप्चर करू शकतो. सो बेसिकली याच्यामध्ये ह्या पर्टिक्युलर स्लाइडमध्ये कितीतरी टेस्टिमोनियल्स दिलेले आहेत की गॅनोडर्माने कसं म्हणजे लोकांना मदत केली आहे. तर सांगायचा उद्देश असा इथे की वेनेवर आपण ही एक इंटरेस्टिंग स्लाइड मला मिळाली की 22 years कोमा, 7 months ऍक्सिडेंट्स अँड ब्रेन डॅमेज, केस नो होप फ्रॉम हॉस्पिटल. तर ही एक लाईव्ह केस आहे की पूर्णतः ब्रेन डॅमेज झालेलं आहे आणि कुठले होप नाही, आणि त्यावेळेला स्टार्टेड द ट्रीटमेंट विथ GL10 कॅप्सूल्स आणि बेसिकली गॅनो मसाज ऑइल रब ऑल ओव्हर द बॉडी, आणि अमेझिंग त्याच्यामध्ये रिझल्ट्स मिळालेले आहेत आणि तो पर्सन ओव्हरऑल त्याचं हेल्थ पूर्णतः रिकवर झालेली आहे. ओके, सो बेसिकली ह्या स्लाइड्स मधून असं दिसतं की डीएक्सन मार्केट इज ह्यूज अँड डीएक्सन फ्युचर इज ऑल्सो ह्यूज. फक्त आपल्याला ते स्वतः आत्मसात करून सांगता यायला पाहिजे आणि आपण खूप चांगल्या प्रकारे डीएक्सनला प्रमोट करू शकतो. आपल्यामध्ये जे न्यूट्रिशन आणि वेलबिंगचे प्रॉडक्ट आहेत जसं स्पिरुलिना आहे, मोरिन्जी आहे, फुल ऑफ फायटोन्यूट्रिएंट्स, विटामिन्स, मिनरल्स, आणि हे प्रॉडक्ट स्वतः काम करतात. आपल्याला फक्त ते सांगायचे, लोकांपर्यंत पोहोचवायचे. इम्साम जी मॅल न्यूट्रिशनवर काम करणारी संस्था आहे, त्यांनी आपले प्रॉडक्ट्स ऍक्सेप्ट केलेले आहेत आणि कितीतरी मुलं मॅल न्यूट्रिशनमुळे जगभरात जातात आणि त्या प्रत्येक गोष्टीमध्ये स्पिरुलिना काम करतं. ओबामा फॅमिलीज हे आपल्याला माहिती आहे की ब्रँड अँबॅसिडर आहेत. ओके, तर आपले जे प्रॉडक्ट आहेत ते 100% ऑर्गॅनिक आणि ग्रीन फूड असल्यामुळे आपण ते निश्चित प्रमोट करायला पाहिजे, कारण आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात मार्केट इथे आहे आणि आपण इंडियाला सेव्ह करू शकतो. नॉट ओन्ली आपण बिझनेस करण्यासाठी या फील्डमध्ये उतरतोय, पण जेव्हा आपण बिझनेससाठी उतरतोय त्यावेळेला आपले प्रॉडक्ट्स लोकांचा जीव वाचवू शकतात, त्यांना नवीन लाईफ देऊ शकतात, त्यांचे लाईफस्टाईल डिझीज वाचवू शकतात आणि आपल्याला परमनंट कस्टमर्स मिळू शकतात. सो ह्याच्यात सांगितलं की ह्या स्टोरीज ज्या आहेत, लाईव्ह स्टोरीज, त्या पण प्रमोट करणं तितक्याच आवश्यक आहे, तितकंच सांगणं गरजेचं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला नवीन कस्टमर जोडणं सोपं होऊ शकतं. आणि कुठेही जसं लिम सर म्हणतात, डीएक्सन इज मेंट फॉर सक्सेस ओनली, म्हणजे फक्त यशच
DXN मध्ये अपयश नाहीये, तर अपयश कुठे येत असेल तर तो फॅक्टर आपण तेवढा काढला तर हे जे प्रोडक्ट्स आहेत DXNचे, कुठले पर्सनल केअर असेल किंवा स्किन केअर असेल, प्रत्येक प्रोडक्ट्स हेल्थ देणारे आणि आपली हेल्थ वाचवणारे आहेत, तर असे प्रोडक्ट आपण प्रमोट करून इंडियामध्ये खूप चांगला बिझनेस करू शकतो. शिवाय हे जे प्रोडक्ट आहेत ते कुठल्याही प्रकारचं भेसळ नाही. जसं कोकोनट ऑइल बद्दल लिहिले की ओनली ऑइल विथ 53% कॉन्सन्ट्रेशन ऑफ लॉरिक ऍसिड आणि गुड फॉर स्टिम्युलेटिंग लिव्हर, पॅनक्रियास अँड थायरॉइड ग्लँड. सो बेसिकली आपल्याला मार्केट वळवायला पाहिजे DXNच्या प्रोडक्टसाठी असं मला वाटतं. आणि कारण त्याचे हेल्थ बेनिफिट्स मी जे स्वतः घेतलेले आहेत त्याच बेसिसवर मी बोलतोय. म्हणजे मी ऐकून बोलत नाही, मी स्वतः 3-4 वर्ष कंझ्युम केल्यानंतर मला खरोखरच त्याची व्हॅल्यू कळलेली आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या प्रमोशनमध्ये आपण तेवढं केलं तरी पुष्कळ आहे. सो माझं हे आजच्या प्रेझेंटेशनचा मेन बेस हाच आहे की आपण जेव्हा एखादी चांगली गोष्ट इंडियामध्ये जर पॉप्युलर करायची असेल किंवा बिझनेस करायचा असेल तर तो आपण बिनधास्त केला पाहिजे आणि कुठल्याही पद्धतीने जो आपल्याला सोपी वाटेल त्या पद्धतीने आपल्याला लोकांशी अप्रोच करून हे प्रोडक्ट्स त्यांच्यापर्यंत पोहोचवले पाहिजेत, जेणेकरून हा जो हेल्थ रेशो आहे किंवा स्किन प्रॉब्लेम आहेत किंवा स्ट्रेसचे प्रॉब्लेम आहेत, हे प्रॉब्लेम त्या फॅमिली पुरती तरी कमी होत जाईल. आणि स्टोरी टेलिंग हा बिझनेस वाढवतो. समजा एखादी फॅमिली जरी आपण निरोगी बनवली तरी त्यांचा अनुभव ते ऍज अ स्टोरी टेलिंग इतरांना सांगतात आणि तोच एक बिझनेस वाढवायचं माध्यम आहे. सो इंडियासाठी DXNचे प्रोडक्ट्स इट्स अ मस्ट रिक्वायरमेंट आहे. आणि जेवढ्या 30 वर्षात जेवढी ग्रोथ झाली आहे त्याच्या पुढच्या 10 वर्षात त्याच्या दुप्पट निश्चितच ग्रोथ होणार आहे असं मला दिसतंय. कारण आताचे प्रॉब्लेम्स हे खूप जास्त प्रमाणात वाढलेले आहेत. आफ्टर 2010 टू 2020 आता आपण बघतोय 20 मध्ये करोनाचं संकट आलेलं आहे आणि असे पॅन्डेमिक खूप येणार आहेत असं आत्ताच WHO ने इशारा दिलेला आहे. तर अशा पॅन्डेमिक मध्ये बेसिकली हे जे प्रोडक्ट्स आहेत की जे प्युअर आणि ऑर्गॅनिक आहेत त्याला दुसऱ्या कशाचीच गरज नाही. बेस आपल्याला फक्त सांगण्याची गरज आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण खूप सारा बिझनेस इथे वाढवू शकतो. सो मी इथे माझं प्रेझेंटेशन थांबवतोय सर आणि मी सरांना रिक्वेस्ट करेन की त्यांनी ह्याच्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू ऍडिशन करावं. ओके सर, स्टॉप शेअर करा. येस सर. नितीन सरांनी खूप छान माहिती दिली आहे.